सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर विषय काय होता? विषय काय नाही, रोजगार हमी योजनेच्या खात्याची माझी पहिलीच मीटिंग आहे. कलेक्टर साहेबांना आम्ही काल कळवलं, आमचे आमदार मंत्री सगळ्यांनाच आम्ही कळवलं, आमच्या पदाधिकाऱ्यांना. आणि मग साहेबांनी सगळ्या आमच्या डिपार्टमेंटली सर्व अधिकारी कृषीसहित आज बोलून थोडंसं आम्ही त्याचा आढावा घेतला की नेमकं आमचं कामकाज कसं चाललेलं आहे, काय आहे. जर मागचं कामकाज जर व्यवस्थित आहे तर पुढं अजून काय आपल्याला करावं लागतं आहे, त्यामध्ये काय सुधारणा कराव्या लागतात का, त्यामध्ये कामामध्ये काय वाढ करावी लागते का. कारण वैयक्तिक लाभाच्या काही बऱ्याचशा योजना आहेत, सार्वजनिक कामाच्या आहेत, अशा अनेक काही कामांचा थोडासा गोषवारा घेतला आम्ही. त्यामध्ये रोजगार हमी योजनेची कामं असतील, फळबाग लागवडचे असतील, खारल्यांचे असतील, अशा सगळ्याचा आम्ही आज आढावा घेतला. कोकण म्हटलं काय तिन्ही ज्या तुमच्या डिपार्टमेंट आहेत ते महत्त्वाचे ठरत आहेत, त्या संदर्भात काय ठोस निर्णय झाला आहे का? ठोस निर्णय म्हणजे असा आहे की जी आम्ही कामं ह्या लोकांना अधिकाऱ्या लोकांना सांगतो की ते आमच्या गोरगरीब कुटुंबापर्यंत, शेतकरी कष्टकऱ्यांपर्यंत पोहोचावीत. की जे काही मजूर आहेत की त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, त्यासाठी. आणि वैयक्तिक लाभाचे शेतकऱ्यांसाठी की जेणेकरून त्यांच्या काही खाजगी विहिरी असतील, गुरांचे गोठे असतील, बकरी शेड असेल, कुक्कुटपालन शेड असेल, त्यानंतर फुलझाडं असतील, अशा ज्या काही योजना आहेत, मत्स्य तलाव आहेत, शेततलाव आहेत, अशा अनेक काही छोट्या मोठ्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ त्या शेतकऱ्याला होऊ शकतो. आणि आमचं उद्दिष्ट आहे की आमच्या कोकणातली जी काय पूर्वी मुंबई, ठाणे, पुणे, गुजरात ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमची चाकरमानी मंडई गेली, ह्या पुढे ती जाऊ नयेत असं आमचं त्याच्यामध्ये थोडंसं म्हणणं होतं की इथेच आपल्याच शेतामध्ये, आपल्याच तालुक्यात, जिल्ह्यात राहून त्यांना हा रोजगार उपलब्ध करून त्यांनी इथं स्वच्छ सुंदर हवा पाण्यामध्ये इथं राहावं असं आमचं म्हणणं. खारभूमीचं क्षेत्र आहे ते मोठ्या प्रमाणात खारभूमी म्हणून झालं, ते पुन्हा शेतीखाली येण्यासाठी अशी काही ते आता मगाशी आमचे आमदार साहेब केसर साहेबांनी त्याची सूचना मांडलेली आहे, तेव्हा आम्ही विचाराधीन आहोत. कारण पूर्वी बऱ्याचशा वेळेला शेतामध्ये पाणी जाऊन काही ठिकाणी मँग्रोवची झाडं उगवलीत, काही पाणी गेलं तर ते परत निघणं कठीण होतं. अशा प्रकारे वेगवेगळ्या काही स्वतःच्या ज्या काय प्रायव्हेट खारभूमीच्या जमिनी आहेत गव्हर्नमेंटच्या, त्याला आम्हाला नेमकं कसं आणखी सुधारणा करता येईल आणि त्या शेती जी आत्ता आहे ती तरी आता परत त्या पाण्याखाली जाणार नाही, ह्यासाठी आम्हाला काय करता येईल. आणि खारफुटी वाढू नये, जी काय मँग्रोवची झाडं असतात ती आपोआप उगवतात, अशा बिया पडून फुलं पडून, ती होऊ नये. आणि त्याच्यामध्ये एक केसरकर साहेबांनी एक नवीन एक कल्पना मांडलेली आहे. जर ती उगवलेली आहे तिथं तर त्याच्यामध्ये जर खेकडा शेती काय ती जर त्याचं जर बी त्याच्यामध्ये टाकलं आणि त्याचं जर व्यवस्था केली तर तो एक मोठा प्रयोग होऊ शकतो. आणि त्याचं उत्पन्न शेतकऱ्याला मिळू शकतं. तर त्यावरती आम्ही थोडासा विचारधीन आहोत की त्याच्यावरती काय खर्च अपेक्षित आहे, त्याचा काय उपयोग आहे, किती फायदा होऊ शकतो किंवा काय. तर त्यांचं म्हणणं आहे शेतीमध्ये जे उत्पन्न व्हायचं त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न त्या खेकडा शेतीमध्ये होऊ शकतं. सर, जर आपण म्हटलं की मागील काही दिवसांपासून याचा सर्वे चालू आहे किंवा म्हणजे कृषी विभागाचा सर्वे चालू आहे, मात्र मागील 15 दिवसापासून आपले कृषी विभागाचे जे काही कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, ते संपावर आहेत. मागे 2 दिवसापूर्वी ठाण्यामध्ये तिथचा संप झाला. मात्र हे जर संपत असतील, संप कालावधीत असतील, त्यांच्याकडे कुठल्या त्यांच्या काही मागण्या असतील त्या अद्यापही प्रलंबित आहेत. मात्र सर्वसामान्यांकडे कसं बघणार आपण? नाही, म्हणणं तुमचं बरोबर आहे. त्यांच्या मागण्या आहेत, त्या त्यांच्या मागण्या त्यांच्या परीने आहेत. सरकार त्याचा विचाराधीन आहे की काही ज्या काय बाबी आहेत त्या सरकारला परवडणाऱ्या असतील त्या करतील. सरकारला ज्यावेळेला काही गोष्टी परवडत नाहीत त्यावेळेला थोडीशी अशी तानातानी होते, पण त्याच्यावरती काही ना काहीतरी मार्ग काढून आम्ही लवकरात लवकर ते संपवतो. नाही, पण हे किती दिवस चालायचं? कारण मागील जर ज्यावेळी पावसाचं प्रमाण वाढतं किंवा ज्यावेळी अनपेक्षित घटना म्हणजे ज्यावेळी सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल किंवा कोकण किनारपट्टीच्या बाबतीत ज्यावेळी घडतं
त्यावेळी अशाच पद्धतीचं उत्तर दिलं जातं आणि फक्त विषय डायव्हर्ट केला जातो. मात्र कुठेतरी इथला जो मच्छीमार असेल किंवा शेतकरी असेल याला कुठेतरी अपेक्षित राहावं लागतं, असं कारण काय? ठीक आहे, आता काही गोष्टी ज्या आहेत ते तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु प्रत्येकाच्या मागण्या ह्या वेगवेगळ्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारे चाललेल्या आहेत. त्याच्यावरती सरकार पण विचार देईल आणि सरकार हा नेहमी शेतकरी, कष्टकरी आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाजूनेच आहे. तुम्ही आता पाहिले ना, 7-7वे वेतन आयोग दिले, 8वा वेतन आयोगाचा विचार दिन आहोत. ह्या सगळ्यात अधिकारी वर्ग तर आमचा कुठलाही नाखुश नाही, परंतु हे मधले काही लोक आहेत यांच्यासाठी आमचं गव्हर्नमेंट विचारधीन होऊन त्यांना योग्य न्याय मिळेल. मात्र हे गोष्टी ज्या आहेत त्या पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा वरच्या पट्ट्याच्या बाबतीत ह्या नक्कीच निर्णयात्मक असतात. मात्र कोकणाच्या बाबतीत बघितलं, आंबा असेल, काजू असेल किंवा इथल्या कुठल्याही मच्छीमार असतील, यांच्या बाबतीत कधीच सकारात्मक भूमिका सरकारच्या बाबतीत दिसलेली पाहायला मिळत नाही. त्याचा पण विचार करू. आता आम्ही आहोत ना सगळे, बरोबर होईल. वारंवार हेच उत्तरं हो, मिळतात. हाय म्हणणं लक्षात आलं. काय झालं, तिकडं आंबा काजू पिकत नाही ना म्हणून. साहेब, उद्धव ठाकरे सेना आणि मनसे एकत्र येण्याबाबत एक दिलाने एकत्र येतील असं वक्तव्य संजय राऊत केलं. त्यात अडचणीचा काय भाग आहे? दोघे भाव आहेत, आज ना उद्या कधी ना कधीतरी येणार होते. जर आता येत असतील तर आम्हाला काय अडचण नाही. आम्ही आमची युती ही हिंदुत्वावरती शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन, एकनाथ शिंदेसाहेब जे आम्हाला सगळ्यांना घेऊन चाललेले आहेत, आणि भारतीय जनता पार्टी हे आमची हिंदुत्वावरती आलेली एकत्र युती आहे. आणि बाळासाहेबांचे आणि दिघे साहेबांचे विचार होते की भले काही झालं तरी हिंदुत्व सुटता कामा नये. त्या धर्तीवरती आम्ही चाललेलो आहोत. त्यांचे आता काय विचार असतील दोघा भावांचे ते आज तरी कोण नाही सांगत. तरी राजकारणात आणि खेळामध्ये कधी काय होईल हे आम्ही कोण सांगू शकत नाही. लक्षात. तर मुख्यमंत्र्यांनी स्थानिक स्वराज्य पक्ष निवडणुकीसाठी सज्ज राहावे असं सांगितलं. आपल्या कशी काय? सगळेच आम्ही सज्ज आहोत. आम्ही सज्ज आहोत, त्याची नाही काय काळजी करायची. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, हा प्रत्येकजण आपापल्या पक्षाला सांगत असतो. आम्हाला पण आमच्या नेत्यांनी सांगितलं आहे, आपल्या कामाला आम्ही सुरुवात पण केली, त्यामुळे त्याची काही काळजी करायचं कारण नाही आहे. आमची एकत्र आहोत. स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत आगामी काळात होणाऱ्या, त्या स्वबळावर होतील की महायुती एकत्र? आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे महायुतीमध्ये व्हावं. काही ठिकाणी अपवाद थोडेफार होऊ शकतात, परंतु आमचं तिन्ही पक्षांचं म्हणणं आहे की महायुतीमध्ये आत्तापर्यंत आपण जसे लढून आलो तसे आत्ता पण लढावं. बाकी मग बघू पुढं. मागच्या सरकारच्या काळात भरतशेठ गोगावले अगदी पोट शिवून तयार होते मंत्रिपदासाठी, आणि जर यावेळी बघितलं तर अगदी तो प्रयत्न करणारे दीपक केसरकर कुठेतरी वंचित आहेत असं आपल्याला वाटतं का? कोणी सांगितलं? मंत्रिपदासाठी कोर्ट त्यांच्याकडे मी दिला आणि मंत्री मी झालोय. मागच्या वेळेला कोर्ट माझ्याकडे होता आणि मंत्री ते होते, त्यामुळे त्याची काळजी करायचं कारण नाही. कोणाला भाईनं ना ते, अरे राजकारणात नशीब की बात आहे, मग त्यात कशाला काळजी. मागच्या वेळेला त्यांना विचारा की माझा कोट त्यांना दिला होता का नाही. तो आता त्यांनी मला तो उलटा देऊन टाकला, त्यात काय नाही, परतफेड केली त्यांनी. पुढचं बघू 2.5 वर्षांनी काय आहे ते. थँक्यू सर. हो.